नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्काराचा जो प्रकार घडला त्यातील आरोपी गाडे याला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील एका गावातून पकडून आणलेला आहे आणि त्याची रवानगी आता पोलीस कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। या बाबतीत पुण्यातील पोलिसांनी केलेले हे खुलासे। डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे। महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे COP24 चे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थळीचे फ्रेश रीत्याने QR कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी हे आणखी जास्ती सिक्युअर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे। आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली। खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 CCTV कॅमेराज जे ST स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे CCTV कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता। आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता। काल शेवटी आरोपी भेटलेले आहे। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचेतर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। परदेशामध्ये अपघात झाल्यानंतर भारतातून त्या कुटुंबाला अमेरिकेत जाण्याकरता व्हिसाची तातडीनं आवश्यकता होती आणि अशी अमेरिकेत जाण्याकरता शिंदे कुटुंबियांना गरज असताना मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करून त्या कुटुंबियाला तातडीनं व्हिसा मिळवून दिला। जाणून घेऊयात मुरलीधर मोहोळ। महाराष्ट्रातल्या आपल्या सातारा जिल्ह्यामधील नीलम तानाजी शिंदे नावाची जी मुलगी आहे ती नासामध्ये काम करते आणि ती कॅलिफोर्नियामधल्या सॅक्रामेंटो जे शहर आहे त्या शहरामध्ये ती राहते आणि माझ्या माहितीप्रमाणे 14 फेब्रुवारीला एक रोड अपघात झाला। रस्त्यावरती ती सायकलिंग करत असताना तिला एका गाडीनं उडवलं आणि त्यात ती गंभीर जखमी झालीय। ती आता तिथल्या एका इस्पितळामध्ये उपचार घेतेय, तिची तब्येत थोडीशी गंभीरही आहे। त्यानंतर तिचे जे पालक आहेत, वडील जे तानाजी शिंदे असतील, त्यांचे पुण्यामध्ये तिचा राहणारा भाऊ होता विनोद नावाचा, या सगळ्यांनी सगळीकडनं खूप त्यांचे प्रयत्न सुरू होते। मी दर महिन्याला पुण्यामध्ये एक खासदार या नात्याने एक जनता दरबार घेत असतो आणि माझा 23 फेब्रुवारीला पुण्यामध्ये असाच एक जनता दरबार होता आणि त्यावेळेला त्या नीलमचा एक नातेवाईक आणि भाऊ
पुण्यामध्ये त्या जनता दरबारमध्ये मला भेटायला आला आणि त्यावेळेला त्यांनी ही सगळी वस्तुस्थिती जी काय आहे ती सांगितली की आमची बहीण आज कॅलिफोर्नियामध्ये एका इस्पितळामध्ये उपचार घेतेय. माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला म्हणजे त्या मुलीच्या भावाला आणि वडिलांना तात्काळ तिला भेटण्यासाठी तिथे जायचंय आणि व्हिसा मिळायला काही अडचणी येत आहेत. आणि त्यानंतर अशी अडचण त्यांनी सांगितल्यानंतर मी आणि माझ्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. खरं तर त्याच लगेच तात्काळ माननीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकरजी असतील, तिथले राज्यमंत्री पवित्रा मार्गारेट असतील, कीर्तिवर्धन सिंग तिथले राज्यमंत्री, हे सगळे आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे मी तात्काळ या सगळ्यांशी संपर्कही साधला, या सगळ्यांना मेलही केले आणि त्यातून त्यांनी सुद्धा हालचाल केली. त्यासोबत खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेला वेग कुठं आला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर तात्काळ त्या वडिलांना आणि तिच्या भावाला अमेरिकेला जाण्यासाठीचा व्हिसा मिळण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली. म्हणजे सगळे प्रयत्न करत होते, पण देवेंद्रजी सारखं एक कार्यतत्पर आणि संवेदनशील नेतृत्व आपल्या राज्याला मिळालं आणि त्यातून खऱ्या अर्थाने याला वेग मिळाला. आणि आज दिनांक 28 फेब्रुवारीला मुंबईमध्ये तिच्या वडिलांना आणि भावाला व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळाली आणि आता मी त्यांच्या संपर्कात आहे की त्यांना व्हिसा सुद्धा मिळाला. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती झालेल्या निंद्य प्रकाराच्या विरोधामध्ये समाजाच्या आणि देशातल्या सर्व स्तरातून गंभीर आणि पुणे शहराला काळिमा फासणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यामध्ये पुण्यातील स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीनं देखील आंदोलन करण्यात आलं. जाणून घेऊयात स्त्री मुक्ती आंदोलन. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हजारो कोटी रुपयांची बांधकामं करण्याकरता टेंडर दिले गेलं आणि ठेकेदारांनी त्या पद्धतीचं कामाला सुरुवात केली नाही केली याच्या शहानिशा न करता त्यांना काही पैसे अदा करण्यात आले. आपल्याच नागरिकांचे लाखो कोटी रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आले. त्याविरुद्ध बांधकाम संघटनेनं केलेलं हे आंदोलन. पण आपण चीफ इंजिनियर साहेबांना मान देऊन तो एक जंपर हात ठेवलेला आहे, कारण त्यांना आम्हाला जंपरवर मंजुरी करायचा अधिकार आम्ही चाललो आहे. ते पद्धतीने आम्ही इथे सरकारला तोडण्यासाठी भाडे पण आणलेले आहे. ज्यांनी बजेटमध्ये कामं आणली त्या बजेटमध्ये काम आणणारा प्रत्येक आमदार घरी जाऊन घेणार. नका 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 आमची बिले कोण म्हणताय देत नाही. प्रत्येकाने जाऊन घरी भेटून त्यांना अडवून अधिवेशनात जायच्या आधी सांगितलं पाहिजे, बाबा तुम्ही पैसा आमच्या हक्काचा, पैसा आमच्या हक्काचा. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणे शहरामध्ये कोयता गँग आहे, गुन्हेगारी आहे, तरुण गुन्हेगार त्याच्यात मोठ्या प्रमाणात आहे. 16 ते 22 वयोगटातली गुन्हेगारी ही अतिशय त्रासदायक प्रकारची पुणे शहरामध्ये उद्भवलेली आहे. तिचा निपात करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून खूप मोठ्या प्रमाणावरती होणं अपेक्षित असताना फारशी हालचाल दिसत नाही.
त्याचप्रमाणे गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वारगेट बस स्थानकावरती झालेला निंदे प्रकार. तेव्हा पुणेकर नागरिकांनी आता स्वतःची सुरक्षा स्वतःच केला पाहिजे अशी भूमिका पोलिसांच्या वतीनं देण्यात येतील काय असा प्रश्न पुणेकरांच्या मनात आहे. कारण आपला शेजारी आपला पहारेकरी ही भूमिका जरी आपण निभावली तरी आपण एकमेकांचं रक्षण करू शकू. पण पोलीस खातं आपल्या रक्षणाकरता आहे हे आता पोलीस खात्याला आपल्याला ठासून सांगावं लागेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.